सो दिस इज अ ह्युमन हार्ट. एक ओरिजिनल हार्ट आहे. हार्ट म्हणजेच ह्युमन हार्ट म्हणजेच आपण त्याला हृदय असं म्हणतो त्या भाषेमध्ये. हृदयामध्ये आपला ब्लड फ्लो म्हणजे आपलं रक्त सगळं शरीरामध्ये कशा प्रकारे प्रवाह होतो हे आपण इथे बघणार आहोत. आपल्या हृदयामध्ये येतं तर हृदयामध्ये आपण जर बघितलं तर 4 चेंबर्स असतात. त्या 4 चेंबर्सपैकी एक असतो राईट ॲट्रियम, एक असतो लेफ्ट ॲट्रियम. हे वरचे 2 चेंबर दिसले तुम्हाला, ठीक आहे. आणि 2 मोठे चेंबर्स असतात, एक राईट वेंट्रिकल आणि एक लेफ्ट वेंट्रिकल, ठीक. तर या 4ही चेंबर्समधून ब्लड हे सगळं शरीरामध्ये पसरलं जातं किंवा प्रत्येक अवयवाला त्याचा रक्तपुरवठा केला जातो. तर सर्वप्रथम रक्त हे राईट ॲट्रियममध्ये येतं. इथे राईट ॲट्रियममध्ये हे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. तर इथे कशाच्या थ्रू येतं तर हे रक्त आपल्या इथे इन्फिरियर व्हेना केव्हा इथे एक तुम्हाला ओपनिंग दिसते. तर या ओपनिंगमधून यालाच आपण इन्फिरियर व्हेना केव्हा म्हणतो. या ओपनिंग थ्रू आपल्या राईट ॲट्रियममध्ये ब्लड येतं. मग हे रक्त तुमच्या राईट वेंट्रिकलमध्ये येतं, इकडे खाली येतं. तर ते कसं जातं, जर तुम्ही आतमधलं स्ट्रक्चर बघितलं हार्टचं, इथे तुम्हाला एक ओपनिंग दिसते, ठीक आहे. तर या ओपनिंग थ्रू रक्त हे राईट ॲट्रियममध्ये जातं, राईट वेंट्रिकलमध्ये जातं. तर या ओपनिंगमधून ब्लड हे वेंट्रिकलमध्ये येतं. वेंट्रिकलमध्ये आल्यानंतर हे अशुद्ध रक्त इथे तुम्हाला एक ट्रंक दिसते, त्याला आपण पल्मोनरी ट्रंक असं म्हणतो. त्या पल्मोनरी ट्रंक थ्रू हे रक्त आपल्या लंग्समध्ये जातं. लंग्स म्हणजेच फुफ्फुस. फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर हे रक्त तिथे शुद्ध होतं. शुद्ध झाल्यानंतर शुद्ध होऊन परत ते हृदयाच्या ठिकाणी येतं. हृदयाच्या ठिकाणी हे या तुम्हाला इथे व्हेन्स दिसत आहेत, या ओपनिंग दिसत आहेत 4. या 4 ओपनिंग थ्रू ब्लड हे या लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. मग लेफ्ट ॲट्रियममधून हे रक्त जे आहे किंवा ब्लड जे आहे शुद्ध होऊन ते इथे आल्यानंतर हे इकडे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येतं. लेफ्ट वेंट्रिकलमध्ये आल्यानंतर इथून ते आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं. पण ते संपूर्ण शरीरामध्ये पसरण्यासाठी हृदयाचे नेहमी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन अशी मूवमेंट होते. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं हृदयाचं तेव्हा ते ब्लड पंप होतं आणि या लेफ्ट वेंट्रिकलमधून हे जे तुम्हाला इथे एक आर्टरी दिसते त्यालाच आपण ओरटा असं म्हणतो. तर ही जी ओरटा दिसते या ओरटा थ्रू हे सर्व ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या शरीरामध्ये पसरलं जातं. तर ही आहे आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, एक ओरिजिनल